आज माझा पहिला दिवस होता कॅमेरा फिक्सिंग करायचा. पैसा ही पैसा. आता ह्याला खोरीच केलास काय? हेलो दोस्तों, स्वागत है आपका फिर से एक बार मेरे चैनल में. तो कल का वीडियो अभी तक एडिटिंग नहीं हुआ है, तो आज इसे कंप्लीट करना है. और स्वागत है आपका आज नए वीडियो में. बाहर जाएंगे, अगर जाना हुआ तो अभी नहीं, पहले वीडियो एडिट करेंगे, उसको अपलोड करेंगे, उसके बाद में फिर हम बाहर जाएंगे. कोशिश करेंगे आज का ब्लॉग पूरा हो और आज ही अपलोड हो. तो पहले हम खाना खाएंगे. अभी देखो रोटी और सब्जी बन चुकी है और मैं खाना खाने वाला हूँ. तो हम जाएंगे एडिटिंग करने ऊपर छत पे. तर मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे मी या वेळेस झोपलेला होतो नाईट शिफ्टमुळे. बाकीचा व्हिडिओ नंतरचा आहे. तर जाणार आहे, बघूया पुढे काय होते. भाजी म्हणजे माहिती, तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. चला पैसे काढून आणा ATM ला. पैसा ही पैसा. साला पैसे नहीं आ रहे हैं. 1000 रुपये कुछ तो मैटर है. ATM का 4000 निकल रहा है, 1000 रुपये नहीं निकल रहा है, ज़्यादा निकल पड़ रहा है. ये है हमारे बजाज नगर का मारुति. $10 लाख रुपए निकल के लाया हूँ. हमारे पास बहुत पैसा है, पैसों की कोई कमी नहीं है. तो अभी देखो मैं 10 लाख रुपए मम्मी को ऐसे देने वाला हूँ. यार कैमरे का जरा प्रॉब्लम है. जब मैं फ्लैश लाइट लगाता हूँ, ठीक है मम्मी, 10 लाख. किती आणलास? 4000 आहे. तर आता ह्याला खोरीच केलास काय? 4000. 1000 रुपये निघणार गेले मम्मी. मग ते हे आलं, तसं हे आलं, लिमिट असतं, त्याला लिमिट आलं. आणि मग नंतर काढा. आज दिवसभरामध्ये लय लोकांनी पैसे काढले. टाकतो ती अकाउंटला, तुझे पैसे आहेत की राहतात की. 5,500 रुपये होते लाडकीचे. काय चेन बिन घ्या म्हणले तर पैसे बघा भावा नाही आता म्हणजे काय करते याच्यामध्ये. 1000 रुपये निघणार गेले. आणि आता खर्चायला पैसे पाहिजेत की. आता किती राहिले? आता पगार होते तर ह्याला लागतात की. गाईस, मी आता एक रील बनवणार आहे. रील बनवतो, नाही तर मग काही ना काहीतरी मला आज व्हिडिओ करायचा आहे. कारण मी चॅलेंज केलेलं आहे, मी दररोज एक तरी व्हिडिओ टाकणार आणि एक तरी रील्स करून टाकणार आहे. आपल्याला पण फेमस व्हायचे, आपल्याला पण गाडी घ्यायची, आपल्याला पण जेट विमान घ्यायचे, आपल्याला पण पुढची बघूया. पळून गेल्यावर कळलं. मग मित्रांनो, मी जाणार आहे आता भाजी मंडीमध्ये. मम्मीला असं भीती वाटायली की जर कोणी मोबाईल घेऊन पळून गेलं तर. ब्लॉग पण गेलं आणि सगळंच गेलं. कारण इथं ना आमच्या बजाज नगरला भाजी मंडीमध्ये बरेच वेळा असे मोबाईल पण गेलेले आहेत. आणि काही लेडीजचं असं चेन मंगळसूत्र वगैरे असतं का, ते पण गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. भीती वाटेल मला. धगधग 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 करायला. जाऊ का नको हिंमत हा असं एक 10-12 जे पण कोणी ब्लॉग बनवते का त्यालाच माहिती आहे की पब्लिकमध्ये ब्लॉग करणं किती टेन्शनचं काम आहे ते, का नाही. हां आता चालू केलं, पहिले चालू केलं. आता घंटा का आपल्याला हे जमणार. 150 रुपया देगा. तर मित्रांनो, मी चाललो आहे भाजी मंडीमध्ये. चलो गाडीवर जाऊया. आता गाडीवर नको. आता आम्ही निघालो आहे भाजी मंडीमध्ये. आणि लोक पण बघतात माझ्याकडं. जाऊन सरळ शॉपवर जाऊन भाजी मंडीतून आणणार आहे मी वडापाव. ठीक आहे गाईस, लोक बघतात माझ्याकडं. बॅटरी लावल्यामुळे, बॅटरी लावली नसेल कोणी बघले नसतं माझ्याकडे. कोणी मोबाईल घेऊन जाऊ नये फक्त माझा, बस. मग बाकी काही नाही. तरी माझ्या भाजी मंडीमध्ये आहे, समोर लोक हे बघतात ना, त्यामुळे
आज पब्लिकमध्ये ब्लॉग बनवणं सोपं नाही. मी चाललो आहे वडापाव घ्यायला हॉटेल श्री समर्थवर. चला जरा आपण जाऊया, बघूया. हो वडापाव द्या एक. हां मी कुठे आहे? वडापाव द्या नाही. वडापाव नाही इथं, इकडे आहे. नाही वडापाव घ्यायचं नको बा. यांच्याकडे वडापाव नव्हता, दुसऱ्या साईडून घेऊया आपण. वडापाव जाऊ एक, दोन द्या. आना है बजाज नगर में तो वड़ा पाव ने सॉरी क्या क्या है यहाँ पे, बालूशाही है, कचौरी है और समोसा भी है. तो अगर आपको ये सब खाना है, अगर आप बजाज नगर में है तो होटल श्री राम समर्थक में आइए. बहुत बढ़िया दुकान है और ये दुकान के मालिक है. हाय बोल दो. या मना डिस्काउंट देतो मना. वो अंदर भी है मालिक हो. नहीं मालक वो अंदर है. देखो ते पहिलं माझ्यासोबत जिममध्ये होते म्हणून त्यांची माझी ओळख आहे. आणि हा पण जिममध्ये होता आणि मला गण्या गण्या म्हणत होती. आता पण कधी भेटलं की गण्याच म्हणतात. अरे लाडन तुला गणेश म्हणा लागला. चलो तर आपण घेतलेला आहे वडापाव आणि चालू घरी. जास्त पब्लिक माझ्याकडे बघत नव्हती. भीती वाटते राव. चला तर आपण जाऊया घरी, पप्पांना डबा द्यायला द्यायचे. भाजी मंडीमध्ये काही लोक आता बॅटरी चालू आहे ना, त्यामुळे कोणी बघत नाही. बॅटरी जेव्हा चालू होती तेव्हा सगळे बघत होते म्हणून मोबाईल ठेवला होता. इथे चोरांचं पण प्रमाण खूप जास्त आहे ना. मोबाईल कधीही चालता चालता घेऊन जाऊ शकतात, असं आहे इथं मॅटर. तुम्ही बघू शकता मोबाईल या हातात पकडतो मी. हो कोणाचा भरोसा नाही इथं. मैं तो निकला पतली गली से. यार आजची रील जमली नाही मला मराठीमध्ये. गाणं कसं मला डान्सिंग वगैरे काही जमत नाही ना, त्यामुळं झालं यार. 2 मिनटाचं काम होतं, जास्त कोणी बघितलं बी नाही लोकांनी. मला वाटलं तर बघतील काय आहे की, पण सोपं होतं. तेवढं काही जास्त आवड नव्हतं. आणि संध्याकाळ आहे ना, जास्त लोकांचं जास्त काही ध्यान नसते. दिवसा असा एक्सपेरिमेंट करून बघावं लागेल. हात दुखते राव कंटिन्यू असं मोबाईल धरलं तर, सवय नाही ना. चलो तर पुन्हा एकदा आपण चालू करूया. उद्या पण करूया चालू. उद्या बघूया, उद्या संध्याकाळी आल्यावर करूया. पुन्हा संध्याकाळी 10-11 वाजता येतो असं मला वाटते, कारण ड्युटीचा टाईम माझा उद्या चेंज होणार आहे. आणि काही सांगता येत नाही उद्या होईल किंवा नाही म्हणून. बघूया उद्या. आता संध्याकाळी थोडासाच केलेला आहे हा शूट. जेवढं झालं तेवढं झाला. तर हे आमचं घर आलेलं आहे यार. खरंच भारी वाटलं जरासं. तर मी आला नाही वडापाव घेऊन. तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो मी, आज माझा पहिला दिवस होता कॅमेरा फिशिंग करायचा पब्लिक समोर. आणि तुम्हाला मी सांगतो आता, मी जसं पाण्यातल्या माशाला पोवायला शिकवायची गरज नसते, त्याचप्रमाणे सुताराच्या पोरांना किंवा पोरींना शिकण्याची गरज नसती. त्यांना ते जन्मताच येत असतं. ठीक आहे, आज पहिला दिवस होता मग ठीक आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा पण जाईल तेव्हा ऑन द स्पॉट जाईल, कोणालाच देणार नाही. लोक भरपूर माझ्याकडे बघू लागले, ते पण बॅटरीमुळं. बॅटरी जर बंद असती तर माझ्याकडे कोणी बघितलं नसतं. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. परत जाऊया असं कॅमेरा फिशिंग करायला. बाय बाय.